आवाज दे पहिलं फ्रेंड्सला. फ्रेंड्स ठीक आहे फ्रेंड्स, तुम्ही पण केक घ्या, बघू तुम्हाला केक देते. हा माझं फ्रेंड्स छत्री नाही आहे आपल्याकडं किंवा काही असं जाऊन पाऊस इतका पण कमी नाही की मी जाऊन थोडंसं भिजून येईल. मला पण आलाय कंटाळा. मी एडिटिंग करून तर सकाळी उठूनच करेल या ब्लॉगची. आता झोपून जाऊ कारण की उद्या पण आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. तिथे जास्त टाइम पण जाईल कदाचित. काय अरे ते आतले लेबल्स आहेत ते ड्रेसचे कपड्याचे, ते नाही काढायचे. नाही कोणतं औषध आहे बघ भावा, यायला पूर्ण मार्केट आहे आपल्याकडे गोळ्यांचं. पण एवढ्या गोळ्यांचं करतो काय? खातो आपण. आपण कधी एवढं काय? नमस्ते. अरे वा 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 वा. हातात नको, त्यात अंथरुणात पडेल. तू करा, मी देते. अजून आहे. कुणालाही माहितीये की बेबी वन टाइम मध्येच म्हणजे असं प्रॉपर पोट क्लीन नाही होत. म्हणजे एक टाइमच शी इज नॉट गेटिंग फ्री फ्रॉम वॉशरूम वगैरे. तर डॉक्टरांकडे जाऊस, बट एनी होम रेमेडीज. काय औषधच आहे ते. नाही ती बॉटलचं काय करते रे? तिथे तुझं ते हे पण बेबीचं हे. हा बेबी बेबी आहे. आणि तो त्याचा तो फडका पण आण बुगो. पावडर कसली आहे रे? नको ना बोलू, काय तिला आवडत ना. तिथे रिमोट आहे बेटा कोपऱ्यात कुठेतरी, तिथे शोध लवकर. शोध शोध शोध. तिला समजून नाही द्यायचं पण तिथे काय औषध बनतंय म्हणून तिला तिथंच ठेवायचं. बरं माझा हेडफोन आण तिथून, माझा हेडफोन आण. शोध तिथे उशीच्या खाली आहे. तू होतंय का पूजा? 24 तास झाले तू ते औषध बनवते. हे अरे हेडफोन आण ना बेटा. मला हात पुसला. थँक्यू बेटा. बेबीला नंतर, पहिलं तू पी. तू पियाल्याशिवाय बेबी पिणार आहे का बुगू? बरं होते. धर. शिट. वर कर मान. असं असं तो डा करायचं असतं. वा 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 वा. कसं होतं रे? म्हणजे टेस्ट वाईज आहे ना व्यवस्थित? असं आ कर, वर मान कर. अरे बेबी पी. आज एकदा असं बेबी धर. पियाला बेबी जा आणि बेसिन मध्ये टाक जा. काय मला उठायला लागलं. डस्टबिन मध्ये टाकलं. हे बेटा डस्टबिन मध्ये नव्हतं सांगितलं ते. माझं पण लक्षात नाही. बेसिन बोललेली मम्मा, बेसिन आहेत आपल्याकडे झाकण तशी. हा बाटल्याच एवढ्या औषधाच्या की झाकणं असतीलच आपल्याकडे. तुझा जळलं. बेबीचं तोंड बोल. अरे बेबी झोपलं बेटा, ते तू पण झोप जा जाऊन लवकर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. सकाळी मस्तपैकी आता बॉईल अंडे मी करून टाकलेत. आणि पूजा काय बनवते? अच्छा पराठा. मला वाटलं वडा बनवते. वडापावला बेसन. वडापाव वगैरे पाव नाही येत ना, कशावर खाणार. हा ओके, तर बनतो पराठा. निघायचं आपल्याला बाहेर थोड्या वेळात. त्या अगोदर मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घेऊ, रेडी होऊन घेऊ सगळे. आता फक्त एकच व्यक्ती बाकी रेडी होण्याचा, भाव्या. तिचं एकदा झालं की मग निघू बाहेर. काय पाहिजे तुला? कुठं आहे? बॉइल्ड एग्स.
एग काय अंडे. अच्छा एग बॉईल टाकू अरे खरंच की एग बॉईल ह्याच्यात असं हे कर, ठीक आहे, आणि खा, हात नको लावू. अच्छा मम्माने तिला असं फोकनी खायला सांगितलंय. खा बेटा खाऊन नको. अच्छा ऑलरेडी खाते. शाबाश. आणि हा त्याच्यासाठी खराब नाही करायचा आता सध्या बिकॉज आपल्याला बाहेर जायचं आणि तुमच्या आता सांगोळ झाली. मला नको बेटा तू खा. तू खा बेटा. बघितलं फ्रेंड्स शेअरिंग इज केअरिंग शिकते. तू खा बेटा. तू खा बेटा. हा फ्रेंड्स संपवा हे घ्या. हे घ्या. हा संपला. खाल्ला फ्रेंड्स खाल्ला. तरी मम्माने छोटे छोटे पीसेस करून दिलेलं बॉइल्ड एग्स कुणासाठी आहे? बाव्यासाठी. आणि हे फुल बॉइल्ड एग्स माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. चहा पियाले ना. ॲज ऑलवेज फ्रेंड्स ती नाईस खाते सगळं. तिला चहा बटर कॉफी एवढंच काफी. हा छान आहे. व्हेरी गुड बेटा. संपवून टाक जा. हा कॉफी खात नाही. कॉफी पियात नाही आता कॉफी नको बेटा. काल आता रात्रीच सांगते ती, बनवायला सांगते पियालेच नाही. अरे हा मी काल रात्री तुला बोल कॉफी बनवून मी झोपून गेलो. ते सांगते ते तुला. काय काय लक्षात राहतं तुला? पूजाने जे पराठे बनवलेले ते तर तिने घेतलेत पार्सल म्हणजे जाता आता खायला वगैरे मध्ये. पण तिने माझ्यासाठी ठेवलं असं तर हे प्लेट मध्ये घेण्यापेक्षा आय थिंक हे रोल करून असंच पटपट ह्याचं सेवन केलेलं बरं पडेल. आता परत प्लेट काढा ती धुवायला टाका वगैरे. छान झालं तुला. थँक्यू. दर बॉईल अंडा. चला टाइम टू लीव फ्रेंड्स. आपल्याला भेटली ऑटो. चला बसले. हा स्टेशन. मी इकडे बेटा. कुठं आवाज येते पाठवून? बाहेर निघालं की एका व्यक्तीला लय खुशी होते है ना. बघू कशी दिसते फ्रेंड्स. बघू फ्रेंड्सला विचार कशी दिसते. अरे तू कशी दिसते ते विचार. आय नो तिच्या कानाजवळ केस येतात तर तिच्या कानात केस जातात आहे. मला माहिती आहे तिचे हेअर कट करायचे आहे पण ते थोडंसं इथून थोडा वेगळा शेप नाही म्हणजे जरा वाकडे तिकडे आले. तर माझी जी फ्रेंड आहे जिच्याकडे मी हेअर कट करायला जाते मी तिला ऑलरेडी सांगितलं. सो तिच्याकडे गणपती वगैरे होते त्याच्यामुळे टाईम नव्हता. पण तिला इन्फॉर्म केलं आहे. सो 1-2 दिवसामध्ये येते मी जाऊन तिचे कट करणार आहे हेअर. तोपर्यंत मी तिचे असे हेअर बांधते जेणेकरून ते कानात केस जाणार नाहीत. मला पण काळजी आहे माझ्या मुलीची. माझे इथं जात नाही. तरी तुला ऐकायला बरंच आहे नाहीये ना बरोबर. याच बाजूला एकदा येत नाही. अगला सवाल 5 करोड. कसला विचार चालू आहे? कसला विचार चालू आहे? पण ट्रेन पूजा ट्रेन आली. फर्स्ट क्लास मध्ये जा. इकडे जा पाठी फर्स्ट क्लास. गाडी कोणता आहे? कुठली गाडी आहे? चल फायनली ट्रेन पकड. सोड. फर्स्ट क्लास हो मला ऍक्च्युली वाटतंच की गर्दी भेटेल म्हणून फर्स्ट क्लासचीच गाडी. धावपळीतच असतात सगळी काम आहे ना. पूजा ऍक्च्युली गेलेली मध्येच फ्रँकी घ्यायला स्टेशनला होतो. तरी पण तिकीट काढतो पण तुम्ही नाही मी बोलतो तू गेलेली घेतली फ्रँकी. आज अचानक पूजाला फ्रँकी काही नव्हतं केलं. कोणती घेतली? एकच घेतली की दोन? एकच. ठीक. तसं पण मी पराठा आणि ऑमलेट खाल्ले फ्रँकी खाय थोडीशी. तसे पण पूर्ण खाल्ले. काशी आपल्याला सुपरफास्ट भेटली असते. बोरवलीवर पण फास्ट डायरेक्ट सुपर वसई वगैरे. ही थांबत जाणार ना बोरवली नंतर. कोणती घेतली? सेजवान. तुला पण खायचे? बस. आणि मग आता तेवढं कोण खाणार? एवढं सगळं मी खाऊ? खरं सगळं?
तू का नाही खाते? बस झालं पोट भरलं. मला असं काय खायला येतं ना, एवढं सगळं प्रश्न पडतं, खाऊ की नको. खाऊ दे आता, खावं लागेल, नाही लागेल. टेस्टी तर आहे, बस एवढंच की थोडी शेजवान चटणी पाहिजे होती याच्यासोबत. आजचा जो लोकलचा प्रवास चालू आहे फ्रेंड्स आपला, असं वाटतंय की आपण गावी साईडला म्हणजे असं ती ब्ल्यूवाली ट्रेन काय बोलतात तिला, त्या पॅसेंजर ट्रेननी चाललोय. का माहिती आहे, फ्रँकी खाऊन झाली, आता दुसरी डिश पराठे. म्हणजे एकदम गावाला जाण्याची फील घ्यायचं आहे ना तुझा. अरे तिला फक्त सकाळी अंडीच खायला, नंतर खाल्लं. मला माहित नव्हते कर्ण बिस्किट किती पोट भरणार, म्हणून पराठे पार्सल घेतलं. एवढा आवाज का कमी गेलाय? आवाज कुठे कमी केला? म्हणजे लोकांना असं दाखवायचं की किती विनम्रतेने बोलते माझ्याशी. घरात बोलते तशी बोल, बघू दे सगळ्यांनी. ओरडून बोल माझ्याशी, आहे ना बेटा? मम्मा घरात किती जोर जोरात बोलते. आज नीट तू बसतो ते चालतं, नीट बस. त्याची अपेक्षा नव्हती फ्रेंड्स, तेच झालंय. पाऊस यायचा चालू झाला. छत्री वगैरे तर नाही आणली काय, बस विश की आपण विरारला चालू होतो तिथे पाऊस नसावा, आणि असेल तरी आपल्याला व्यवस्थित जिथपर्यंत पोहोचायचं तिथे न भिजता आपण पोचावे. म्हणजे या फूडबोर्डवरती पण उभा राहून करणं ट्रॅव्हल. बेटा मम्माला बोल, मम्मा पळ, ट्रेन पकडायची, पळ. क्या बेटा मम्मीकडे जा. जायचं भागाच्या इथून जाऊया का? हां सर. चल फ्रेंड्स, एक काम आहे ते आटपून घेऊ आणि थोड्या वेळात पुन्हा कंटिन्यू करू. हा काय आलं? पार्सल आलं. हा 104ला पण टाळा आहे, 106ला पण टाळा, 105ला पण टाळा, 106 खाली द्यायला बोल ना ऑफिस मध्ये. त्याला सांगितलं शिवरॅकच्या कबड मध्ये टाकून ठेव. पे केलंय. हा हा पण जेव्हा पण बाहेर येतो तेव्हा घरी पार्सल येतं काही ना काहीतरी. मारेन बुग्गूचं ना, बुग्गू ते ना आता तो उचलून घ्यायचं, सारखं लाडणं नाही. पाहिजे. तात्या विंचू वरती तो रस्सी फेकणार आहे, तर भाव्याला हे करणार आहे. मी ओके. सांगितलं तर ह्यांना ना म्हणजे टँकर विंकरचं काही हे ना, पुढे जाऊन हे जरी घेतलं ना पहिल्यांदा आता गावी तर मी काय सांगतो माहिती आहे, हां हां. तिच्या हस्बंडने थोडीशी एन्क्वायरी वगैरे केली होती आणि तिने थोडंसं पॅनिक कॉन्टॅक्ट वगैरे केला होता की आम्ही बघायला वगैरे येऊ शकतो. मग त्याने ते रेफरन्स वगैरे घेऊन हा तेच बघायला गेलो होतं. मेन आहे ना, आता आम्ही ट्रॅव्हलिंग करतो, मी अंधेरीपर्यंत करतो बरं ट्रॅव्हलिंग. आपण इथून विरारवरून बसून जाऊ शकतो. जे मध्ये चढतात ना त्यांची हालत होते, मग त्यांना रिटर्न मारावं लागतं. आपल्या अच्छा, ट्रेन मध्ये पण प्रॉब्लेम, आणि आम्ही उतरून पण कारनी गेलो ते पण लय आत पडलं होतं है ना. खूप आतमध्ये ते आणि स्टेशन वगैरे दिसतं आपल्या ना, ते सनटेक वाल्याचं बनवलेले ते ना. हा नाही नाही, त्याच्या पण आतमध्ये होतं ते. तिथे तर त्यांनी तो प्लॉट केलेला फक्त. पटरी आहे कल्याण भिवंडी साईडला, ती पटरी तिथून ती हा दिवावाली ट्रॅक आहे ना, ते ट्रॅक आहे ना. हा 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 हा. तुझं नाव? तेजस. नाईस टू मीट यू तेजस अँड फ्रेंड. कोणत्या फ्लोअरवर? 5वा त्याचा 5वा माझा 10. मम्माचं कसं असतं रे बेटा, कुठे पण गेलो रागवत. हा आपण कामाकडे लक्ष द्यायचं की मम्माचा राग सावरायचा. बोला अंकलला थँक्यू बोला. थँक्यू बोल. यू वेलकम. थँक्यू सिराज सर. ओके आ जागे. जय श्रीराम. तर चिकनचं थोडंसं आपलं काम होतं ते आपण आटपलंय आणि आता आपण निघतो घरी. एकदा थोडासा लेट झाला बिकॉज आपल्याला एक्सपेक्टेड आहे पाणी यायच्या टाइमपर्यंत तरी पोचायचं आहे घरी. हा तुझा स्कूटी घरी आहे ना बेटा आपली. टाकून द्या दही चटणी. हा चला. सुरतला नाही पण विरारला आल्यावरती पूजाची इच्छा पूर्ण झाली फ्रेंड्स, कचोरी खायची. कारण की सुरतमध्ये पण हिला खायची होती बट त्यांनी फक्त कचोरीच दिलेली. हा पूजा आता इथे हिला प्रॉपर दही शेव वगैरे सोबत कचोरी खायला भेटेल. माझ्यासाठी काय घेतलं? समोसा. ते फाफडा घेते का मग एक पॅकेट? टाइमपास. हा मिरची टाकतं थांब जरा. थँक्यू. चला.
आता आपण इथून जाणार तर पूर्ण त्या स्टेशनला क्रॉस करण्यापेक्षा म्हटलं मला एक आता शॉर्टकट समजला, इतका टाइम आलं गेलो तर ते दिसतंय मध्ये विवाह उत्सव. हे बघा या गल्लीतून पण एक शॉर्टकट आहे, डायरेक्ट आपल्याला स्टेशनवरती नेईल. ट्रेन ॲक्च्युली 7:07ची आहे आणि त्याला हार्डली 5च मिनटं बाकी आहेत, 3च मिनटं बाकी आहेत. मला वाटत नाही भेटेल. भले आपली तिकीट फ्रेंड्स फर्स्ट क्लासची आहे, पण निघताना ट्रेन एकदम निघाली पटकन, त्यामुळे आपण पाठचा जो डब्बा होता तोच पकडला, नाही तर ही ट्रेन मिस झाली असती तर डायरेक्ट 7:30. डायरेक्ट 7:30ची दुसरी ट्रेन होती आणि आपल्याला पाणी भरायचं मिस नाही करायचं. त्यामुळे आपण घुसलोय. बट आज संडे आणि तो पण संध्याकाळचा टाईम आणि त्या ह्याच्यामध्ये गर्दी बघा ट्रेनमध्ये किती. मुश्किलने आपल्याला त्यांनी हे जे ताई दादा उभे आहेत त्यांनी आपल्याला हेल्प केली, त्यामुळे आपल्याला थोडं आत तरी यायला भेटलं, नाही तर आपण बाहेरच फसून राहिलो असतो. है ना बेटा? बुगूला बोलतो थोड्या वेळासाठी उभी राहा, पण ती राहायला तयार नाही आणि अजून कोण तिला घ्यायला पण तयार नाही ना. नाही बाबा, नाही झेपणार ना. बघू आता कधीपर्यंत का पूर्ण आपल्याला ट्रॅव्हलच उभा राहावं लागेल. बघू, पण ॲटलिस्ट बरं आहे की ट्रेन भेटली आपल्याला. आपण भाईंदरपर्यंत पोहोचलोय फ्रेंड्स आणि इथं आल्यावरती मला लक्षात आलं पूजाची कचोरी खायची इच्छा आता पण राहूनच गेली आहे की नाही. आता काय गर्दीत कोण आता ट्रेनमध्ये एवढी गर्दी असल्यामुळे ती इथे खाऊ नाही शकत आहे बरं, नाहीतर मग खाल्ली असते. कारण की या टायमाला तर त्यांनी बनवून दिले कचोरीच्या आतमध्ये दही शेव चटण्या टाकून दिले, आणि मला वाटत नाही ते घरी जाईपर्यंत तसं राहील. ते घरी जाईपर्यंत पूर्ण ते हे झालं असेल ना पूजा, पूर्ण हा गिजगिजीत झालं असेल. ते प्यावं लागेल तुला घरी गेल्यावर. हा पियावं लागेल. तिचं काय चालतंय बाबा? मैत्रीण भेटले तिला. हा न्यू फ्रेंड मस्ती बघा फ्रेंड्स, एका पोरीची मस्ती बघा. पडली तर तसं ही ट्रेन चालली, ट्रेनला पाय तर बसो बघायचे. बरं उठा आता, उठा उठा. हे ट्रेनला पाय कर पूजा, ट्रेनला बाय कर पूजा, ट्रेनला बाय कर ना. गेली ती, ही आली होती. काय झालं? पाय दुखायला लागले इतक्यात? पण पूर्ण वेळ तर तुला उचलून घेतलेला बेटा. चल चल, तिथे एलिव्हेटर आहे, ते एलिव्हेटर आहे त्याला. आपल्याला का एस्केलेटर आहे, आपल्याला डायरेक्ट वरती घेऊन जाणार. चल 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 चल. बटू ट्रेन आली, चल. आता कोणाचे तरी पाय दुखत होते. मी आता बोलणारच होते तिला सोड खाली, तिला असा स्लोप आवडतो. पुढे बघ, पुढे बघ. आणि असं वर चढ आहे. वो आपण रेस लावूया. ओके 2 3 स्टार्ट. मला तर नकोय पळायला, मी चाललो तरी मी जिंकणार आहे. बुकू फास्ट. अरे यार बुकू फास्ट. ओ शिट, बुकू धावते यार. हर्ष पुढे चल लवकर, पटापट चल. ओके ओके, हर्ष पुढे गेला. हर्ष बिन होणार. चल लवकर, चल लवकर. तिथं कोण पहिला पोहोचणार आहे? मी. साइड वर लवकर, साइड. मी पोहोचतोय बघ. आलं पण विनिंग लाईन. वन. फ्रेंड्स कोण जिंकते फ्रेंड्स? मी जिंकलो पूजा, मी जिंकलोय. फ्रेंड प्लीज रिप्ले करून बघा कधीतरी, माझा पाय पहिला बाहेर पडलाय. नको नाही, ते असं दमणार ना मग, की मग उचलून हे करणार, ते रडणार. काय आलं काय आलं काय नाही ना? कोणाचं काय झालं? नाही, तो एकदम जवळून बघत होता म्हणून विचारलं. तू कुठे गेला का? काय झालं केलंच पाहिजे का? पूजा तू ना त्यांच्यासाठी आपणच दुश्मन. तुला काय गरज आहे बोलायची नाही, मी तर फटकवून काढलं असतं. चला बोलूच नको. उद्या मला परत जायचंय फ्रेंड्स बाहेर. पोचलोय फ्रेंड्स घरी, आणि पोचल्या आपण आता AC लावून टाकलाय कारण की फार गरम होते. काय
जर पिशवी टाक डस्टबिन मध्ये. ओके. डस्टबिन बॅग लावायची होती फ्रेंड्स. आणि हे तुमच्याशी संवाद साधत असताना मला घरच्यांनी काम सांगितलं होतं, एक ते करून टाकलंय. उद्या परवा काही दिवस मला अजून धावपळ थोडीशी आहे. ओके, तर मी विचार करतो आता ट्रेनने जाण्यापेक्षा स्कूटीनेच